सोबत होते नेमकं काय घडलं आणि किती सेकंदामध्ये झालं होतं बघा? मनोजदादांच्या जवळचे सहकारी त्यांच्या वडिलांचं अँजिओप्लास्टी झाल्यामुळं त्यांना अचानक भेटायला आम्ही गेल्यानंतर लिफ्टमध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वजण गेलो त्यावेळेला एक 10-11 जण आम्ही असू, परंतु ओव्हरलोडचा जो बीप असतो किंवा आवाज असतो तो लिफ्टने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही. त्यामुळं वरती लिफ्ट गेली आणि अचानक या ठिकाणी खाली येऊन जोरात आदळूनही त्या ठिकाणी टेक्निशियन कुणी तिथं नव्हता, लवकर कुणी आलं नाही. यामुळं काही काळ आम्ही मनोजदादांच्या बरोबरचे जे सहकारी होते यांचा मात्र या ठिकाणी निश्चित गोंधळ उडाला. काही जणांना या ठिकाणी जोरात अचानक हिसका लागल्यामुळं काही जण खाली या ठिकाणी बसले, परंतु सुखरूप यामधून सुद्धा मनोजदादा आणि सर्व आमचे सहकारी सुखरूप बाहेर पडलोत, याचं समाधान आम्हा सगळ्यांना आहे. मदत ह्या 3-4 मिनटां 3 ते 4 मिनटांचा कालावधी असेल तो, वरती जाणं, खाली येणं, आदळणं. परंतु टेक्निकली त्या ठिकाणी जो पाहणारा असणं आवश्यक होता तो मात्र तिथं कोणी नव्हता. शेवटी दरवाजा जोरात ओढून सहकाऱ्यांना आम्हा सगळ्यांना बाहेर यावं लागलं, मनोजदादांना बाहेर काढावं लागलं त्या लिफ्टमधून.